हे कुणाकुणाला माहिती आहे कमेंट्स करून नक्की सांगा. आणि जे 90s मधले मुलं आहेत त्यांनाच माहिती आहे. हे मुलं म्हणजे माझ्यासारखे आता. आणि आम्ही ती शेंग असायची ते फोडायचो दगडाने आणि ते असं भरकन उडून जायचं आणि एवढं छान वाटायचं डोळ्यांना बघायला. आणि लहानपणी हे खूप रानामध्ये गेल्यावर मम्मी पप्पासोबत एवढं छान वाटायचं. ते हे करायचो, गोळा करायचो, फोडायचो. पण आत्ताच्या मुलांना हे गेमच माहीत नाही, हे खेळच माहीत नाही, मैदानी खेळ माहीत नाही. पण मोबाईलपासून मुलांना खरंच लांब ठेवलं पाहिजे. पण आत्ताच्या पिढीला नाही आहे हे सुख नाही मिळणार ह्या अशा गोष्टींचं. चला तर माझं रुटीन शेअर करते. काही नाही, आज स्वच्छता करत होते. सकाळची स्वच्छता आहे आणि सगळं दारं खिडक्या पुसून घेतले. आणि खूप आता उन्हाळा आहे ना, त्यामुळे खूपच धूळ आहे आणि कडक ऊन आहे. लहान मुलांना खरंच जपा आणि खूप सगळं पाणी प्या. वयोवृद्ध घरात आहे आपल्या, त्यांचीही काळजी घ्या आणि तुम्हीही ही स्वतः भाजी काळजी घ्या. खाल्लेली आहे लहानपणी, चला मला तर. कमेंट्स करून नक्की सांगा. आणि या भाजीला काय बोलतात तेही सांगा. ही भाजी आज मी खूप दिवसानंतर खाते. माझ्या आठवणी खूप ताज्या झाल्यात, म्हणजे बालपणीची आठवण ताजी झाली आहे. आणि तुम्ही जवळून बघा आणि मला नक्की कमेंट्स करून सांगा या भाजीला काय बोलतात.